ड्रामॅटिक नाटक ना, ते खूपच असं. आणि एवढ्या नाटकाचे असे एवढे प्रयोग होणं. सो तुला काय वाटतं की म्हणजे कसं, म्हणजे मुक्ताच्या बाबतीत तू काय म्हणशील? म्हणजे आय थिंक मी मुक्ताला पहिल्यांदा एवढ्या त्याच्यात, आणि मी तेव्हाच मी म्हटलं की अरे ही अमेझिंग आहे नाटी. तुला आमची तेव्हा दोस्ती झालेली होती आणि माझ्यासाठी त्याची वेगळी आठवण अशी आहे की ते नाटक जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा त्याने त्याचं पहिलं पान लिहून माझ्या वाढदिवसाला मला गिफ्ट केलं होतं की हे गिफ्ट तुला हे नाटक देणार आहे. मी वेडी झाले होते की पहिलं पान फक्त लिहून झालेलं. मी म्हणलं की हे काय? तर म्हणलं आपल्या पुढच्या नाटकाचं, म्हणजे येणाऱ्या नाटकाचं पहिलं पान. आणि मी म्हणलं की आपण नाटक करतो म्हणून आपण एक नाटक करतो आहोत आणि त्यात लिहित आहे मी. आणि ते गिरीशची लिखाणाची प्रोसेस एक वेगळं हे आहे. त्याच्यावर काम करणारे सगळ्या नटनट्या रडून त्याच्याविषयी सांगतील की कसं ते होतं, ते कसं घडतं. आणि मला तर विशेष आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये पुरस्कारच लोकांनी कंठे वगैरे दिलेत, कारण मी कामही केलंय गिरीश बरोबर. म्हणजे नट म्हणून त्याच्यावर काम करणं ही मजा होती. मी आता त्यातला सिरियस पार्ट मी सांगते की मला नाही वाटत दुसरा कुठलाही ॲक्टर असता तर अशा पद्धतीने ते नाटक घडलं असतं. त्याची टेक्निकल कारणं गिरीश सांगेल, पण आय थरली एन्जॉयड द प्रोसेस.